ये तेरी अखियां हर मुँह पे जादू चलाए रे बतिया ये करे बतिया मुझसे मुँह गरवा लगाए रे नमस्कार, मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तेलगी आणि अजितदादा पवार यांच्यात काय साम्य आहे सांगा बघू. अहो, दोघांमुळेही छगन भुजबळांचं उपमुख्यमंत्री पद गेलं. आधी तेलगींमुळे आणि आता अजितदादांमुळे. आई वडिलांची पहिली 2 वर्ष ही मुलांना बोलणं शिकवण्यात जातात आणि उरलेली 15 वर्ष त्यांना गप्पा बसवण्यात. तसंच हायकमांडची पहिली 2 वर्ष ही त्यांच्या नेते मंडळींना लोक गोळा करा हे सांगण्यात जातात आणि उरलेलं आयुष्य त्यांचे पैसे गोळा करू नका हे सांगण्यात जातं. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपल्याला लोक का आता विचारत नाहीत, तर एक सॉलिड ट्रिक आहे. 4-5 लोकांचे पैसे बुडवून बघा, उद्या सकाळपासून तुम्ही डिमांडमध्ये. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी आपल्या देशाच्या कारभाराबद्दल 1 तास चर्चा केली. परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की ह्या 1 तासामध्ये सोनियाजींनी मनमोहन सिंगना एक शब्दही बोलू दिला नाही. पण हा आरोप चुकीचा आहे, धादांत खोटा आहे. कारण मनमोहन सिंग रूम मध्ये येत असताना हाय आणि बाहेर जाताना बाय असं बोलले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना पाकिस्तानचं ओझं वाहण्याची एवढी गरज काय? अहो, साधं आहे. त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गाढव आहे. माझा मित्र लाल्या लय खडूस आहे. त्याला म्हटलं, अरे आपले नवे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण अमेरिकेत शिकलेत. तर तो काय म्हणतो, अवधूत त्यात काय, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश पण तिकडेच शिकले होते, त्यांनी काय मोठे दिवे लावले. लोकमान्य टिळकांनी रस्त्यावरील दिव्याच्या खांबाखाली बसून अभ्यास केला. माझ्या आजोबांनी सुद्धा मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला. आणि रजनीकांत कुठल्या प्रकाशात अभ्यास करतो माहिती का? अगरबत्ती. कधी कधी नकळत माणसं भविष्य सांगून जातात. परवा दिवशीच कुठेतरी वाचलं, राजीव गांधी जेव्हा लहान होते तेव्हा इंदिरा गांधींबरोबर महात्मा गांधींना भेटायला गेले होते. तेव्हा छोट्याशा राजीवनी खेळता खेळता काही फुलं आणली आणि ती महात्मा गांधीजींच्या पायात खोवली. त्यावेळेला महात्मा गांधी म्हणाले, बेटा, अशी जिवंत माणसाच्या पायात फुलं खोवायची नसतात, मेलेल्या माणसाच्या खोवायची असतात. आणि दुसऱ्याच दिवशी महात्मा गांधीजींचा खून झाला. नकळत राजीव गांधी एक भविष्य सांगून गेले. पण आजचे आपले गेस्ट आहेत ना, त्यांनी राजीव गांधींचं सुद्धा भविष्य सांगितलं होतं. तर स्वागत करूया महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हाती आहे असे शरद उपाध्ये आणि मराठी रंगभूमीची कुंडली ज्यांच्या हाती आहे अशा लता नार्वेकर. शरद उपाध्ये हे नाव राशी भविष्य शास्त्रामधलं एक फार मोठं नाव आज आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. लता नार्वेकर सादर करीत आहेत असं तुम्ही जाहिरातींमध्ये अनेक वेळा वाचलं असेल. परंतु लताबाईंचा ज्योतिषशास्त्रामध्ये देखील खूप गाढा अभ्यास आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे. तो बाई, तुमची नाटकं कायम ही स्त्रियांचे विषय मांडणारी अशी नाटकं आलेली आहेत, परंतु त्यामधून फायदा मात्र कायम पुरुषांचा झालेला आहे असं नजरेत येतं. तर तुम्हाला हे खुपतं का कुठेतरी?
मला अजिबात खूपच नाही. खरं तर तू मला धन्यवाद द्यायला हवे की पुरुषांचा फायदा होतोय. अर्थात तू काही काम केलं नाही, तू ऍक्टर नाही, पण ज्यांना फायदे झाले त्या सर्वांच्या वतीने प्रथम तुम्हाला धन्यवाद दे, मग मी उत्तर देते. नाही, मी धन्यवाद नक्की दिले, पण तुम्हाला खूपच नाही ना ही गोष्ट. अजिबात खूपच नाही, नाही तर अजून मी चालू ठेवले नसते ना. खरंय खरंय. मला खूपच नाही म्हणून तर मी जाहिराती करत राहिले. हा, जाहिरातींवर एक अजून एक गोष्ट मला लक्षात येते की पैसे देऊन स्वतःचा कॉलम छापणाऱ्यांपैकी तुम्ही मी लता नार्वेकर, माझा तो जागर आहे आणि तो मी माझ्या पैशानी छापते. मी कुठेही पत्रावर घेऊन जाते माझा एक छापा हे सांगण्याकरता, आणि त्याच्यामुळे मला ते आवडतं. लोक वाचतात, तुमच्यासारखे पुरुष मंडळी फोन करून विचारतात आज जाहिरातीत काही नाही कसं. तेव्हा मला कळतं की लोक त्याची दखल घेत आहेत, आणि हाच माझा खरा आनंद आहे. मी पैशाकरता या इंडस्ट्रीत आलेले नाही अवधूत. मी जे 2 सिनेमे केले ते देखील सामाजिक विषय घेऊनच केले, नाही तर मला कॉमेडी करता आली असती. नुसते डोळे इकडे तिकडे फिरवणारे नट घेतले असते तर कदाचित गल्ला भरला असता. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ही जी नाटकं प्रोड्यूस केली किंवा त्याची जी निर्मिती केली त्यावेळेला तुम्ही त्या नाटकांची पण कुंडली वगैरे करता का? अजिबात करत नाही. का बरं? हा लोकांचा एक गोड गैरसमज आहे. फक्त एवढंच आहे, जसं लग्न अमावास्येला काही कोणी करायला जात नाही तसंच अमावास्येला नाटकाचं ओपनिंग मी करत नाही किंवा कोणीच निर्माता करत नसेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की मी ग्रह बघते, पत्रिका बघते, माझी बघते, कारण शेवटी गल्ला तो माझ्या पर्समध्ये येणार. त्यामुळे मी माझे फक्त ग्रह बघते की मी खड्ड्यात तर जाणार नाही ना, फार तर खर्चट आहे, एवढे शुअर झाले की मी नाटक करते. नाही, पण तरी देखील तुम्ही कलावंतांच्या पत्रिका मागवून घेता ही गोष्ट? अजिबात मागत नाही कोणाची. अशी अफवा बरेच आहेत अवधूत, अफवा बरेच आहेत. त्या सगळ्याच अफवांकडे आपण लक्ष देणार का? कोणी नटांनी समोर येऊन सांगावं किंवा सही रे सही एवढं जोरात चाललं. मी केदारची कुंडली बघितली का भरतची बघितली का दुसऱ्या कोणाची बघितली? लोचा झाला रे, संजय नार्वेकरची नाही बघितली. 4 चौघी करताना वंदनाची बघितली नाही. प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा मुहूर्तावर विश्वास नाही. मी मुहूर्त करत असताना ते दोघेही बाहेर रवींद्रच्या राहिले, म्हणजे बघा की त्यांचा विश्वास नाही. पण 4 चौघी जोरात चाललं. घराघरात लता नार्वेकर पोहोचली. त्याला कारण आणखीन एक सांगते, आमच्या उपाध्ये साहेबांना समजेल की चंद्रकांत कुलकर्णीच्या राशीचा स्वामी मंगळ होता, लता नार्वेकरची मेषरास तो स्वामी मंगळ, आणि त्यामुळे मला त्याचा फायदा झाला असं मी शोधून नंतर काढलं. बापरे. पण आधी कुंडली कोणाचीच बघितली नाही. जरूर जरूर. आता तुम्ही एकदम मंगळ, शनी आणि काय काय एकदम उपाध्यांच्या भाषेत म्हणायला लागले, तर आपण नक्कीच त्यांच्याकडे जायला हवं आपल्याला. उपाध्ये साहेब, रस्त्यावर 10-10 रुपये घेऊन भविष्य सांगणाऱ्या माणसांना बघून तुम्हाला खूपते का? मला खूप तरुणाची मजा वाटते, कारण मी स्वतः एकदा त्या पोपटवाल्याकडे गेलो. तर मी जेव्हा या पोपटवाल्याकडे गेलो आणि जाऊन बसलो तर पटापट तो पोपट काढायचा चिठ्ठ्या, आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या रिकाम्या असतात, त्याच्यावर काही लिहिलेलं नसतं. आणि तो पोपटवाला तुम्हाला सांगतो, बघा आपल्या चिठ्ठीत काही नाही, म्हणजे तुमचं आयुष्य अगदी बिनधोक जाणार आहे, काय काळजी करू नका, असं तो करायचा. आता एक खुपण्यापेक्षा तो अडाणी माणूस, त्याला काही मार्ग नाही पैसे मिळण्याचा, 4 पैसे मिळण्यासाठी तो इकडे आला. पण आश्चर्य असं वाटतं, बुद्धिमान लोक सुद्धा त्याच्या नादी लागतात. शुक्रवार एका मुलाचं लग्न झालं, तो रविवारी हनीमूनला चालला होता. त्याचं भविष्य वाचलं त्यांनी, रात्र वैरेची आहे, तो गेलाच नाही. तो थोडा काय भानगड झाली तर नको. किती लोक ह्याच्या नादी लागतात. त्यामुळे मला खूप तर एवढंच की एज्युकेटेड लोकांनी त्याच्याकडे एक मनोरंजन म्हणून बघावं. आणि दुसरं खूप तर असं, संपादक जे स्वतःला खूप शास्त्रवादी वगैरे म्हणवतात, विज्ञानवादी, त्यांनी एवढा मोठा पेपरचा भाग असा खर्च करू नये, कारण त्याला अर्थच नाही काय. 4 ओळीचं भविष्य, 2 ओळी याला, 1 ओळ महिलेला, 1 ओळ बालकाला, काय भविष्य लिहिणार. आणि म्हणून हे खूप तर मला एवढ्यासाठी की तुम्ही पान तर फुकट घालवता, तेच पान एखाद्या शास्त्रज्ञाला दिलं, एखाद्या डॉक्टरला दिलं, एखाद्या विचारवंताला दिलं, तो मार्गदर्शन करू शकेल. आज मितीस ज्या दिवशी पेपर मधलं राष्ट्रीय भविष्य छापणं बंद होईल, मिसगाईड करणं लोकांना बंद होईल, वास्तूचे सगळे उद्योग बंद होतील. आणि तुम्ही मला सांगा, मोठ्या भावाने या खोलीत झोपायचं, धाकट्या भावाने त्या खोलीत झोपायचं, याला काय सेन्स काय? टॉयलेट नैऋत्यकडे, अग्न्याकडे ठेवले तर होत नाही माणसाला.
पण ते काय काय नादी लावणं हा प्रकार आहे, तसं करू नका. परमेश्वराने सगळी शक्ती आपली नामाच्या ठिकाणी ठेवली आहे, त्या नामस्मरणाने तुमचं प्रारब्ध बदला ना.